सर्वांना कशा सर्वजण. एक गोष्ट सांगते, सत्य घटनेवर आधारित आहे. ज्या वेळेस आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवते, पोटात लेकरं लाथा मारतात, काय काय करतात, आणि जन्म देते आईने जन्म दिल्याच्या नंतर ती त्याला दूध पाजते, सर्व खस्ता रस्ता काढते, लहानचं मोठं करते. आणि ज्या नाही गोष्टीला म्हणजे तिला कितीही त्रास झाला आयुष्यामध्ये, कितीही संकट आले, तरी ती आपल्या लेकराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि सर्व होतं, सर्व झाल्याच्या नंतर मूल आपलं म्हणजे लेकराला मोठं करण्यात तिचं आयुष्य जातं, शिकवणं साकवणं सगळं होतं. आणि मग लेकरू मोठं होतं, मुलगा किंवा मुलगी मोठे होते, ते कमवते होतात. कमवते झाल्यानंतर त्यांच्या हातात पैसा येतो, पैसा आल्याच्या नंतर बुद्धी येते, वाईट बुद्धी आल्याच्या नंतर वाईट विचारही येतात. आणि ते विचार येतात आईविषयी घाण विचार येतात. ज्या आईने आपल्याला लहानचं मोठं केलं, आज तिच्यामुळेच आपण हे दिवस पाहत आहोत. आणि नंतर तिलाच घाणेरडं बोललं जातं. आणि ज्या आईने आपल्या घरात ठेवून लहानचं मोठं करून सर्व गोष्टी घडवून आणल्याच्या नंतर जेव्हा त्यांचं वास्तू निर्माण होते, त्या वास्तूमध्ये त्या आईलाच जागा नाही, तर त्या घराचा काय फायदा. जी माता माऊली आहे, तिलाच जर तुम्ही घरात एक म्हणजे आनंदाने जर येऊ देत नाही, आणि जर आनंदाने तिला राहू देत नाही, आनंदाने तिला राहू दिलं नाही, तर त्या वास्तूत किती मोठा काय करायचं त्या वास्तूचं, हो की नाही. आज मी सांगते, मी तर माझ्या आईच्याच घरात होते, पण आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी आईच्या जवळ होते, आणि आई माझ्याकडं होती, आणि मी आईकडं होते. म्हणजे आई जायच्या टायमाला पण आईने मला आवाज मारला आणि त्याच्यानंतरच आई आमची गेली. ही सत्य घटना आहे. त्यामुळं आईला कधीच अंतर देऊ नका, कोणीही असू द्या. मी असं सांगत नाही, एकाचंच नाव नाही घेणार मी, कुठली पण आई असू द्या, कशी असू द्या, पण आई ती आई असते, आणि आईशिवाय घराला शोभा नसते. परंतु काही लोक इतकी वाईट असतात, इतकी नीच वृत्तीची असतात, इतक्या घाणेरड्या वृत्तीची असतात, ती दुसऱ्यांना घरात घेतात, पण सख्या आईला लांब करतात. तर असो, मी त्यांना पण म्हणते की देव तुम्हाला पण सुखाचं ठेवो, आणि तुम्हाला चांगली बुद्धी देव, हीच माझी देवाजवळ नम्र प्रार्थना. आईचं काम तर आईने केलं, आता तुमची वेळ होती, पण तुम्ही जर त्याच्यात काटकसर करत असाल, तर तुमच्या मनात जर नसेल, तुमचं मन घाणेरडं असेल, तुम्ही जर घाणेरड्या वृत्तीचे झाला असेल, केवळ कशामुळं, तर पैसा आल्यामुळं. ज्यावेळेस पैसा नव्हता, तेव्हा ह्याच आईने सर्व काही देऊन लहानचं मोठं केलं, आणि आज हे दिवस तुम्ही पाहता. त्यामुळं सांभाळून राहा. आज दिवस आहेत, उद्या पालटायला वेळ लागणार नाही, हो की नाही.